नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत एक खूपच सुंदर आणि चविष्ट फराळ, चंपाकळी। नाव जसं सुंदर तसं चवीला पण खूप छान, तिखट गोड खुसखुशीत तयार होणारी चंपाकळी। चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी, दिवाळी स्पेशल चंपाकळी। चला तर मग बघूया चंपाकळी कशी बनवायची। इथे मी 5 वाटी मैदा घेतलाय, अर्धी वाटी पिठी साखर घातली आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे, त्यानंतर 1 चमचा मी इथे आपला घरचा मसाला घातलाय, त्यानंतर इथे अर्धा चमचा धने जिरे पावडर, त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तीळ, त्यानंतर 1 चमचा ओवा, त्यानंतर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी वनस्पती तूप वितळवून घेतलंय, ते मी याच्यात टाकून घेते। हे बघा, अशा प्रकारे टाकायचं आहे आणि आपल्याला ते मिक्स करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला हाताने व्यवस्थित। अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे त्याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला लाटून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे छोटी अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला अशी कट करून घ्यायची। बघा, फक्त मधल्यामध्येच कट करायचे, लास्ट पर्यंत नाही कट करायची आहे। हे बघा, अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तिला चंपाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा, आणि साइडून आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे। बघा, अजून एकदा दाखवते मी तुम्हाला। बघा, अशा प्रकारे पोळी लाटायची आहे, त्यानंतर पातळ पोळी लाटायची, त्यानंतर त्यामध्ये बघा अशा मधल्यामध्येच फक्त आपल्याला कट करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे उचलून घ्यायची आणि साइडून प्रेस करायची। त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला असे एक एक सोडून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे हे बघा, सोडल्यानंतर अशा काही वेळाने ते एकदम वरती येतात आणि आपल्याला दोन्ही साइडून व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत त्या। हे बघा, फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्या। हे बघा, अशा गोल्डन रंग येईपर्यंतच आपल्याला फ्राय करायच्यात आणि आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्या। खूप जास्त वेळ नाही लागत त्यांना तळायला। आपल्या व्हिडिओवर जर नवीन असाल आणि आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।